आज पुण्यात निर्भय बनो ही सभा पार पडणार आहे आणि या सभेला ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे तसेच वकील असीम सरोदे हे मार्गदर्शन करणार आहेत। त्यातच ही सभा होऊ देणार नाही असं मत भाजपचे पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांनी व्यक्त केलं होतं। याबाबत बोलत असताना राजकीय मत स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य ही भारताची परंपरा आहे, परंतु हीच गोष्ट खोडून टाकण्याचा प्रयत्न विरोधक करतात असं मत ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी व्यक्त केलंय। त्यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे सहकारी सिद्धेश शिगवण यांनी। आज पुण्यामध्ये निर्भय बनो ही सभा पार पडणार आहे। संध्याकाळी 6च्या सुमारास ही सभा सुरू होणार आहे आणि ह्याच पार्श्वभूमीवरती बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट असीम सरोदे सर। न्यूज अनकटमध्ये मी सर्वप्रथम स्वागत करतो। पुण्यामध्ये ही सभा सुरू होणार आहे। सभेचं ज्या वेळेला डिक्लेरेशन झालं त्यावेळेपासून अनेक चर्चा सुरू झालेल्या आहेत आणि इथपर्यंत की आज तुम्ही स्वतः ह्या सभेमध्ये प्रमुख वक्ते म्हणून संबोधित करणार आहे। तुमच्यासोबत ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे सर देखील आहेत आणि आता कुठेतरी ह्या सभेबद्दल भाजपकडून प्रेशर आणलं जातं, ही सभा आम्ही पुण्यामध्ये होऊ देणार नाही अशा आशयाचं वक्तव्य देखील त्यांच्याकडून केलं जातं। काय सांगाल याबाबत? राजकीय मतस्वातंत्र्य हा भारतीय संविधानातला महत्त्वाचा अधिकार आहे। राजकीय असेल, धार्मिक असेल, कोणत्याही मताचं स्वातंत्र्य असलं पाहिजे आणि एखादं विरोधी मत असेल कोणाच्या तर ते विरोधी मत पण ऐकून घेतलं पाहिजे, ही सहिष्णुता भारतीय संविधानात आहे आणि तो सहिष्णुतेचा भागच खोडून काढण्याचं काम काही राजकीय पक्ष करत आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की भाजपच्या काही लोकांनी गैरसमजावर आधारित जो विरोध केलेला आहे तो त्यांचा चुकीचा आहे। त्यांनी तो विरोध मागे घ्यायला पाहिजे, कारण की ललित कला केंद्रामध्ये किंवा FTIमध्ये जे काही प्रकार आज झालेले आहे, एवढंच नाही तर ILS लॉ कॉलेजमध्ये जो धुडगूस काही राजकीय पक्षांशी संबंधित असलेल्या विद्यार्थी संघटनांनी घातलेला आहे, त्याच्यामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी विद्यार्थ्यांची होण्याचा प्रकार जो सातत्याने पुढे आलेला आहे त्याच्या विरुद्ध हा कार्यक्रम आहे। हा कार्यक्रम भारतीय संविधान, त्याच्यातलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि त्या स्वातंत्र्यावर असलेले बंधनं कोणते आहेत ते पाळून आपण नागरिक म्हणून किती चांगल्या पद्धतीने काम करू शकतो याबद्दलचं प्रबोधन करण्याचा कार्यक्रम आहे आणि म्हणून भाजपनी किंवा भाजपच्या कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम आपल्या विरुद्ध आहे असं समजण्याची काही गरज नाही। काही मतं आपल्याला अमान्य असू शकतात काही लोकांची, निखिल वागळे यांच्या संदर्भात अनेकांनी आक्षेप घेतलेले आहे, पण ते पत्रकार म्हणून आज 40-45 वर्ष पत्रकारितेच्या फील्डमध्ये आहे, मोकळेपणाने, प्रामाणिकपणे, तटस्थपणे आणि निडरपणे आपलं मत मांडण्यासाठी ते ओळखले जातात। तेव्हा त्यांचं एखादं मत मान्य नसेल किंवा त्यांचं एखादं सत्य आपल्याला झोंबणारं असेल तरीसुद्धा अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये ते सगळं ग्राह्य धरलेलं आहे आणि म्हणून आपण तो स्वीकारायला पाहिजे कार्यक्रम आणि त्याच्यावर पोलिसांनी दडपशाही करणं चुकीचं आहे आणि भाजपच्या लोकांनीसुद्धा विरोध एवढ्या टोकाला नेऊन की आम्ही कार्यक्रमच होऊ देणार नाही असं म्हणणं अत्यंत चुकीचं आहे असं मला वाटतं। सर, अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्ही आता उल्लेख केलात निखिल वागळे यांच्याबाबतचा। निखिल वागळे यांच्या विरोधामध्ये भाजपचे जे नेते आहेत सुनील देवधर यांनी काही दिवसांपूर्वी विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देखील दाखल केलेली आहे आणि अशी शक्यता आता निर्माण झाली की आजच्या दिवसामध्ये कार्यक्रम होण्याच्या आधीच निखिल वागळे यांना अटक देखील केली जाऊ शकते। ह्या पार्श्वभूमीवर तुम्ही स्वतः वकील आहात आणि निखिल वागळेंनी सुद्धा सांगितलं आहे की मी ह्या अटकला घाबरत नाही, माझे सहकारी हा कार्यक्रम नक्की करतील आणि माझे वकील असीम सरोदे आहेत ते देखील हे लढतील। ह्या संपूर्ण पार्श्वभूमीकडे कसं पाहताय? जो गुन्हा दाखल झालेला आहे तो अत्यंत चुकीच्या पद्धतीने दाखल केला आहे, पोलिसांवर दबाव आणून दाखल केला आहे असं प्रथम दर्शनी दिसते। या संदर्भात आजच आम्ही इंटरिम जामीन मिळावा म्हणून अर्ज पुण्याच्या न्यायालयात करतो आहोत, त्याच्यावर सुनावणी लवकरच होईल। पोलिसांनी तोपर्यंत अरेस्ट करण्याची घिसाडघाई दाखवू नये, कारण की ते एक प्रतिष्ठित पत्रकार आहेत, त्याचबरोबर आरोग्याचे अनेक प्रश्न त्यांना आहेत, बायपास सर्जरी झालेली आहे, स्पॉन्डिलायसिसचा त्रास आहे। अशा व्यक्तीला केवळ राजकीय सूडबुद्धीने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अरेस्ट करणं हे अशोभनीय ठरेल असं मला वाटते आणि त्यामुळे गुन्हा दाखल झालेला आहे, पोलिसांनी तपास करावा आणि तपासामध्ये निष्पन्न झालं खरोखर तर त्यांना अटक करावी, त्यांची कायदेशीर काम त्यांनी करावं, परंतु बेकायदेशीर पद्धतीने दुसऱ्यांच्या दबावाखाली वागून अरेस्ट करणं किंवा एखादा कार्यक्रम झाला पाहिजे नाही म्हणून अरेस्ट करणं हे मला अत्यंत चुकीचं वाटतं। अत्यंत शेवटचा प्रश्न आहे सर, तुम्ही मगाशी पहिल्या प्रश्नामध्ये बोलत असताना ललित कला केंद्रामधील प्रकार किंवा पुण्यामध्ये इतर कॉलेजमध्ये घडलेले जे प्रकार आहेत त्याचे उदाहरण दिलं, पण महाराष्ट्रामध्ये असे विविध घटना घडत आहेत। आत्ता तुम्ही बघितलं की कालच शिवसेनेच्या गटाच्या जे माजी नगरसेवक आहेत, उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक, त्यांच्यावर देखील गोळीबार झाला, त्यांची देखील हत्या केली गेली। ह्या संपूर्ण प्रकारामुळे महाराष्ट्र एका वेगळ्या वळणावर चाललं आहे का? कारण सातत्याने प्रश्न होतो आहे की महाराष्ट्र आता बिहारच्या वाटचालीकडे चाललेलं आहे। एक वकील म्हणून आणि खास करून तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची बाजू न्यायालयामध्ये लावून धरत आहात,
त्यामुळे ह्या संपूर्ण घटनेकडे तुम्ही कसं पाहताय? आणि मला असं वाटतं की सगळ्या राजकीय पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारांना स्थान देण्यात आलेलं आहे आणि गुन्हेगार आपल्या पक्षात असणं हे जर राजकीय पक्षांची आवश्यकता झाली असेल तर लोकशाहीला ते अत्यंत धोकादायक आहे. कोणताच पक्ष याच्यापासून सुटलेला नाही की त्यांच्याजवळ गुन्हेगार नाहीत आणि त्यामुळे गुन्हेगार आपल्या पक्षामध्ये असणं हे जर त्यांना अभिमानास्पद वाटत असेल तर मतदारांनी अशा सगळ्या राजकीय पक्षांना जागा दाखवून दिली पाहिजे की आम्ही कोणत्याही प्रकारच्या गुन्हेगारीला थारा देणार नाही. त्यामुळे समाज आता ओळखायला लागलेला आहे लोकांना, समाज आता ओळखायला लागला आहे तुमच्यासोबत असणाऱ्या लोकांना आणि म्हणून भाजपसह इतर सगळ्या राजकीय पक्षांसाठी धोक्याची सूचना आहे की त्यांनी आत्ताच आपल्या पक्षाचं चारित्र्य बदलावं, सुधारावं, नाहीतर लोक 2024च्या निवडणुकीमध्ये त्यांचा निर्णय घेतील. धन्यवाद सर, तुम्ही आमच्याबरोबर चर्चा केली त्याबद्दल. आणि नक्कीच थोड्या वेळातच ही निर्भय बनो सभा होणार आहे आणि ही सभा कशी होते, निर्विघ्नपणे पार पडते की काही ह्याच्यामध्ये राजकीय दबावापोटी काही घटना घडत आहेत ह्याकडेच आपण लक्ष ठेवून राहणार आहोत. व्हिडिओ जर्नलिस्ट वैभवसह मी सिद्धेश, न्यूज अनकट, पुणे.